नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मध्यंतरी मुंबईमध्ये आणि त्याच्या आधी बंगलोर आणि पाटण्यामध्ये 26 विरोधी पक्षांचं एक संमेलन झालं. त्यामध्ये इंडिया आघाडी नावाची स्थापना करण्यात आली आणि ते आघाडी म्हणून या 26 पक्षांनी एकत्रित येऊन भाजप आणि मोदी विरुद्ध लढा द्यायचा असा निश्चय केलेला आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्रात काँग्रेस हा अख्खा पक्ष, अधिक सुप्रिया सुळेंचा राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे पक्ष सहभागी झालेले आहेत. त्यामुळे देशपातळीवर काय होणार बाजूला ठेवा, पण महाराष्ट्रात काय होईल याविषयी सतत चर्चा चालू असते. की आधीच शिंदे हे भाजपकडे आलेले होते. या दोन पक्षातच आगामी निवडणुकांचं जागा वाटप करताना कशा मारामाऱ्या होतील याविषयी चर्चा चालू होती. त्यात परत अजितदादा आले. आता जागा वाटपामध्ये शिंदे आणि अजितदादा या दोघांना भाजप कसा सामावून घेणार आणि ते सामावून घेता आलं नाही तर महाराष्ट्रातली पुढची लोकसभा निवडणूक कशी भाजपला महागात पडेल हे कौतुकाने सांगितलं जाते. आणि जे सांगणारे आहेत त्यांना निवडणुकीतलं जनमत, आजवरचे निकाल, लोकमताच्या लाटा याविषयी काडी मात्र माहिती नसते. एवढाच निष्कर्ष काढता येतो. मी एक तुम्हाला मित्रांनो साधी गोष्ट सांगतो की सांगलीसारखा जो मतदारसंघ आहे तिथे जे संजय काका पाटील म्हणून 2014 आणि 2019 अशा दोन निवडणुका लोकसभेवर जिंकून आले, तो मतदारसंघ वसंतदादांचा आहे, काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. भाजपला का शिवसेनेला तिथून 95 पासून 90 पासून एक विधानसभेची जागा जिंकताना सुद्धा मारामार होती. तिथे 2014 संजय काका पाटील हे भाजपचे खासदार निवडून आले. नंतर मला वाटते सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे वगैरे असे आमदार पण निवडून आले. तर ते का आले याचा विचार करा, मग तुम्हाला कळेल की हा जो काय जागा वाटप आणि तुम्ही बोलता याचा काही उपयोग नाही आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे जे 18 खासदार लोकसभेत निवडून आले त्यामध्ये शिवसेनेचं किंवा उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्व नेमकं काय होतं? उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेला किंवा शिवसेना उमेदवाराला मतं मिळतात असं जर कोणाला म्हणायचं असेल तर मग मोदींसकट उद्धव ठाकरे असताना सुद्धा मोदींच्या सकट उद्धव ठाकरे यांचा चेहरा समोर असताना तुमचा रायगड, रत्नागिरी, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, शिरूर आणि अमरावती असे 4 हक्काचे मतदारसंघ शिवसेनेने गमावले. कसे? उद्धव ठाकरे तेव्हाही नेता होते. या 4 जागा शिवसेनेने गमावल्या मोदी पाठीशी असूनसुद्धा. पण जिथे शिवसेनेची ताकद नव्हती तिथे सुद्धा शिवसेनेचे आणखीन लोक निवडून आले. त्यामुळे 16चा आकडा 18वर गेला. तो उद्धव ठाकरे यांच्यामुळे गेलेला नव्हता. भाजपने आपली फक्त एक चंद्रपूरची जागा गमावली, बाकी सगळ्या आधीच्या निवडणुकीतल्या जागा टिकवल्या. पण शिवसेनेने परत एकदा युती असूनसुद्धा हक्काच्या 4 जागा गमावल्या. पण अधिकच्या जागा आल्या त्यामुळे 6 जागा वाढल्या शिवसेनेच्या. त्या मोदी फॅक्टर असतो, उद्धव फॅक्टर नसतो. तीच गोष्ट तुम्हाला बिहारमध्ये बघता येईल की जे नितीश कुमार यांच्या पक्षाला लोकसभेत फक्त 4 जागा होत्या, पण 2019 मोदी आणि नितीश युतीमुळे त्यांच्या जागा 16 झाल्या. इथे लक्षात येतं की तुम्हाला लोकसभेत निवडून आणताना मोदी फॅक्टर आवश्यक असतो.
आणि हे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या खासदारांना कळतं, म्हणून तर शिवसेनेचे 13 खासदार लोकसभेचे हे शिंदे गटात गेलेत, कारण भाजपबरोबर युती ही आपल्याला लोकसभेत पुन्हा निवडून आणू शकते, हे उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या त्या 13 खासदारांना पक्का माहिती आहे, पक्का माहिती आहे. आणि म्हणूनच आगामी निवडणुका लोकसभेच्या ज्या आहेत आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा आहेत, त्याविषयी चर्चा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आधी लोकसभा निवडणूक आहे आणि त्या लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारचे निकाल लागतील त्याच्यावर पुढल्या विधानसभा निवडणुकीचं आघाडीचं आणि युतीचं भवितव्य अवलंबून असेल. अक्षरशः तसं आहे मित्रांनो. कारण जर परत एकदा भाजपने सांगितले मिशन 45 वगैरे मी म्हणत नाही, पण एवढी जी राजकारण महाराष्ट्राचं विस्कटलेलं आहे, त्या विस्कटलेल्या राजकारणामध्ये अजितदादा, तुमचे एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी मिळून जर परत एकदा 38 ते 40 जागा जिंकल्या आणि त्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या बरोबर आलेले शिवसेनेचे जे काय म्हणतात 13 खासदार आहेत, त्या 13 खासदारापैकी 13 किंवा निदान 10 खासदार परत एकदा निवडून आले, तर उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याशिवाय, बाळासाहेबांच्या फोटोशिवाय ते जिंकू शकतात हे सिद्ध होईल. किंबहुना उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंसकट आदित्य ठाकरे यांचा फोटो असूनही लोकसभेत निवडून येता येत नाही, निवडणुका जिंकता येत नाही, याच्यावर शिक्कामोर्तब होईल. आणखीन 7 महिन्यांनी ज्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये शिवसेना उबाठा आणि शिवसेना शिंदे यांच्यामध्ये जी लढत होणार आहे, अर्थातच जिथे आधीच्या आपल्या जागा आहेत तिथे पर्यायी उमेदवार उद्धव ठाकरे उभा करणार, पण तो पडला आणि शिंदेबरोबर गेलेले जे खासदार जिंकतील त्यांच्या त्या विजयामुळे आज उद्धव ठाकरे यांच्याकडे अजूनही निष्ठावान म्हणून शिल्लक उरलेले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये किती चलबिचल निर्माण होईल कल्पना करा, कल्पना करा. कारण मित्रांनो, लोकसभा निवडणूक ही पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावर होते आणि उद्धव ठाकरे ज्या गटात आहेत त्या गटाकडे चेहरासुद्धा नाही. 2014मध्ये पतंगराव कदम असतील, तुमचे जयंतराव पाटील असतील, आर आबा असतील, हे आमदार म्हणून परत निवडून आले, पण आधी 6 महिने लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्याही मतदारसंघामध्ये संजय काका पाटील हे बाजी मारून गेले होते, कारण निवडणूक लोकसभेची होती. कारण लोकसभेच्या निवडणुकीत स्थानिक आमदार, स्थानिक उमेदवार जितका महत्त्वाचा असतो तितकाच पंतप्रधानपदाचा चेहरा महत्त्वाचा असतो. आणि इंडिया आघाडीकडे किंवा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीकडे पंतप्रधानपदाचा दाखवायला कुठलाही चेहरा नाही. ते 26 पक्षाच्या नेत्यांच्या चेहऱ्यांची रेलगाडी दाखवता येईल, पण त्याचा उपयोग नाही. पण मुद्दा त्या पलीकडे असा आहे की जी गोष्ट उद्धव ठाकरे यांची आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेने गमावलेल्या ज्या 4 जागा होत्या त्यापैकी 2 जागा जिंकल्या. एक तटकरेंनी अनंत गीतेनं हरवून जिंकली, तर दुसरी शिवाजीराव आढळराव पाटील यांना हरवून अमोल कोल्हेंनी जिंकली. या 2 राष्ट्रवादीच्या जागा आहेत. तिथे उद्धव ठाकरे दावा करणार आहेत का? नाही करणार. इथे तुम्हाला कळेल की उद्धव ठाकरे हे आपल्या चेहऱ्यावर उमेदवार निवडून आणू शकत नाहीत. त्याची ती कबुली असेल की ज्या जागा तुमच्याकडे आहेत आत्ता त्या तुमच्या आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर देगलूर बिलोली जिंकली होती किंवा अशा जागा ज्या जिंकलेल्या होत्या किंवा कोल्हापूर उत्तर, त्या जागी उद्धव ठाकरेंनी पोटनिवडणुकीत आपला अधिकार सोडला.
त्यामुळे शिरूर किंवा तुमचा रत्नागिरी, रायगड रत्नागिरी या जागा उद्धव ठाकरे सोडणार आहेत. पण एकनाथ शिंदेंकडे जे खासदार आहेत त्यांना भाजप परत एकदा आपल्या पाठिंब्याने निवडून आणण्याचा पूर्ण आटापिटा करणार आहे. कारण ते दिसायला एकनाथ शिंदेंच्या बरोबर असतील, पण आज शिंदे गटातले आमदार किंवा शिंदे गटातले खासदार बारकाईने तुम्ही बघितले तर ते उद्धव ठाकरे नव्हे किंवा एकनाथ शिंदेंपेक्षाही मोदी आणि शहा यांना आपलं हायकमांड मानत आहेत. आणि त्यामुळेच त्यांना परत लोकसभेवर त्या जागा निवडून आणणं हे भाजपचं कर्तव्य होऊन बसले. पण त्यामध्ये भाजप दूरगामी राजकारण बघतोय. ते राजकारण पुढच्या विधानसभा निवडणुकीचं आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीचं आहे. ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी उभे केलेले लोकसभा उमेदवार हे 2024च्या निवडणुकीत पराभूत होतील आणि शिंदेंबरोबर गेलेले भाजपच्या युतीतले खासदार परत एकदा विजयी होतील, तेव्हा उरले सुरले जे उद्धव ठाकरेंकडचे आमदार आहेत, नगरसेवक आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांची खातरजमा होईल की उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक जिंकता येत नाही. बाळासाहेबांच्या नावावर येत होती, पण आज बाळासाहेब हयात नाहीत. त्यामुळे फक्त त्यांचा फोटो लावून सहानुभूतीची मतं मिळत नसतात. हे एकदा सिद्ध झालं की उबाटा शिवसेना विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी कितपत शिल्लक राहील याची कल्पना करा. आणि जी गोष्ट उबाटा शिवसेनेची आहे ती तशीच्या तशी शरद पवार सुप्रिया गट राष्ट्रवादी यांचीसुद्धा आहे. काँग्रेस उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन ही सुळे गटाची राष्ट्रवादी पक्ष लढणार आहे. तो जर लोकसभा निवडणुकीत आहेत त्या जागा टिकवू शकला नाही, म्हणजे जे काय बारामती आहे किंवा सातारा आहे, शिरूर आहे, 4 पैकी 3 जागा ह्याच आहेत, एक तटकरे तिकडे गेले. या जागा जर टिकवता आल्या नाहीत सुळे गटाला, शरद पवार गटाला, तर त्या पक्षातले जे उरले सुरले आमदार आहेत, कार्यकर्ते स्थानिक पातळीवरचे आहेत, त्यांचा धीर सुटायला सुरुवात होते. मित्रांनो, राजकारणात जागा जिंकणं महत्त्वाचं नसतं. आपला प्रतिस्पर्धी जो आहे, आपल्या समोर शत्रू म्हणून जो रणांगणात उभा आहे, तो भयभीत होणं, त्याला कापरं भरणं हा सुद्धा डावपेच असतो. ज्यावेळेला समोरचा माणूस लढणारा हा भयभीत होतो, घाबरतो, तेव्हा त्याची लढण्याची शक्ती क्षीण होत असते. आणि मग जसं शरीर गळाठलं जातं तसं पक्षामध्ये, संघटनेमध्ये बाजूमधले लोक तुम्हाला सोडून जायला प्रवृत्त होत असतात. त्यामुळे विधानसभा निवडणूक जवळजवळ वर्षभरानंतर व्हायची आहे, पण 6 महिन्यात होणारी लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रातल्या एकूण राजकारणाचं भवितव्य ठरवणार आहे. आणि लागोपाठच्या 14 आणि 19च्या निवडणुका तुम्ही बारकाईने अभ्यासलात तर त्या निवडणुका ह्या पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर लढल्या गेल्या. आणि म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युती म्हणून ज्या काय किती मला वाटते 2, 4, 7, 41 जागा शिवसेना आणि भाजपला मिळाल्या. 41 जागा मिळाल्या. त्या पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या नावावर मिळाल्या होत्या. पण तेच मोदी त्यांचा चेहरासुद्धा विधानसभेत भाजपने युतीने वापरला होता, शिवसेनेनेही वापरला होता. पण तरी भाजप असो किंवा शिवसेना असो, दोघांच्याही जागा कमी झाल्या. भाजप 122 वरून 105 पर्यंत खाली आली.
शिवसेना 63वरून 56पर्यंत खाली आली. युती असताना आणि मोदींचा चेहरा असतानासुद्धा. याचं कारण मोदी मुख्यमंत्री म्हणून येणार नाहीत, पण मोदी पंतप्रधान म्हणून हवेत, असा जो काय 4-5% मतदार इकडचा तिकडे होतो तो फार महत्त्वाचा असतो. पण तो लोकसभेत ज्या प्रकारे मतदान करील त्यावरून विधानसभेत कुठल्या बाजूला आणि कुठच्या पक्षांच्या बाजूला मतदाराचा झुकता कौल आहे त्याची साक्ष मिळते. आणि ती साक्ष मिळाल्यानंतर स्थानिक पातळीवरचे म्हणजे विधानसभा मतदारसंघातले महापालिका वॉर्डातले कार्यकर्ते असतात, त्यांना आपली आपली भूमिका आपल्या वॉर्डापुरती फिक्स करावी लागते. तसं बघायला गेलं तर आधीच मुंबईतले 36 माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंकडे आलेत. म्हणजे जवळजवळ 40% उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान ऑलरेडी एकनाथ शिंदेंकडे आलेत. तीच गोष्ट राष्ट्रवादीची पण पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेला लोकसभेचे निकाल येतील आणि तितक्याच थंपिंग मेजॉरिटीने जर मोदी जिंकू शकले, म्हणजे माझी अपेक्षा आहे, माझा जो अभ्यास आहे त्याप्रमाणे गेल्या वेळा इतकंच मोठं यश नरेंद्र मोदी महाराष्ट्रात मिळवतील. कारण ही निवडणूक मोदी विरुद्ध उरलेले पक्ष अशी आहे, भाजप, एकनाथ शिंदे, अजितदादा विरुद्ध इतर सगळे असं नाही आहे. मोदी शहा किंवा मोदी म्हणजेच फडणवीस, शिंदे, अजितदादा होतात आणि त्यात मोदींचा विजय असतो. त्यामुळे आपोआपच समोरच्यांना पराभूत होण्याला पर्याय नाही असं माझं निष्कर्ष आहे, माझं मत आहे. कदाचित चुकू शकतं, पण एकदा तसं झालं तर त्याचे दूरगामी परिणाम विचार करा मित्रांनो. त्याचे दूरगामी परिणाम असे आहेत की लोकसभेच्या निवडणुकीत खच्चीकरण झालेले जे पक्ष असतील त्यांना विधानसभेला लढण्याची हिंमतसुद्धा उरत नाही. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचा दुष्परिणाम मग राष्ट्रवादी सुळे गट आणि राष्ट्रवादी आपला शिवसेना उबाठा गट यांना भोगावा लागेल. कारण त्यांच्याकडे जे खरोखरच जिद्दीने लढणारे उरले सुरले इच्छुक आमदार किंवा कार्यकर्ते असतील ते हळूहळू काढता पाय घेतील आणि सत्ताधारी गोटाकडे जायला सुरुवात होईल. त्याचा विधानसभेच्या निकालावर काय परिणाम होईल हे आत्ता सांगता येणार नाही. पण विधानसभा निवडणूक पूर्व राजकारणामध्ये लोकसभेचा खूप मोठा गहिरा परिणाम निकालानंतर होणार आहे. कदाचित त्या निकालानंतर राष्ट्रवादी सुळे गट आणि शिवसेना उबाठा गट निवडणुका लढण्यासाठी सुद्धा शिल्लक राहतील की नाही याची मला शंका आहे. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.